नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा शासकीय निर्णय म्हणजे शासन निर्णय जी.आर. जो थेट शेतकऱ्यांच्या शेती संबंधित म्हणजे शेती रस्त्याची संबंधित आहे. हा निर्णय शेतीच्या यांत्रिकीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांना 7/12मध्ये नोंद करून देण्याबाबत आहे. हा शासन निर्णयाचा जी.आर. तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मित्रांनो, तो जी.आर.मधील सविस्तर माहिती पाहून घेऊया. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्यावर इतर हक्क ह्या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिक अधिकारी यांना निर्देश देण्याबाबत हा जी.आर. 22 मे 2025 रोजी आलेला आहे. आता आपण प्रस्तावनेमध्ये पहा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 नुसार सीमावरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे. परंतु त्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती. तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतिशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे. शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजाराचा वापर करणं आता सामान्य झालं आहे. पारंपरिक अरुंद पायवाट किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत. सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी ह्याचा वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906चे कलम 5 नुसार शेतकऱ्यांना त्याच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे. तथापि सदर रस्त्याच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण वाद निर्माण होतात असे शासनाच्या निर्देशनास आले आहे. सबब ह्या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी पदाधिकारी यांनी मान्यता दिलेली शेतरस्त्याची अधिकृतपणे 7/12 उतार्यावर इतर हक्काचे नोंद घेणं आवश्यक आहे. तर युक्त नमूद केलेल्या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यास अंकुशाने क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना पुढील नमूद बाबीच्या अनुषंगाने निर्देशने देण्याचे शासनाचे विचारनिधी होती. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला शेतामध्ये जात असताना अगोदरचे शेताचे रस्ते हे बारके म्हणजे लहान होते, म्हणजे बैलगाडा जाण्याची एवढे रस्ता तेव्हा महागंजी म्हणजे पहिल्या वेळी राखण्यात आला होता. आता शासनाने काय केलं आहे, ट्रॅक्टर म्हणजे जे मोठे मोठे वाहनं आहेत ते आता शेतामध्ये येण्यासाठी रस्ता रुंदी करून तो रस्ता करून 7/12मध्ये नोंद करून देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेताऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत सक्षम अधिकारी पदाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम नुसार 5 वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याबाबत अधिकृतपणे 7/12च्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906चे कलम 5 अन्वये प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांमध्ये सदर अर्ज निर्णयकर्ता करण्याबाबत हा झाला प्रस्तावन. शेतकरी मित्रांनो, आता हा
शासन GR मधील शासन निर्णय पाहूया. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी पदाधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यंत्रीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेताऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत हा शासन निर्णय आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 भूधारकांना त्यांच्या शेत जमिनीचा वापर शेतीविषयी आणि त्यानुषंगी कामासाठी करण्यात हक्क प्रदान करते. ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ह्यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो. पारंपरिक अरुंद पायवाट किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी ह्याचा वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत. तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. म्हणजे तुम्हाला आता हे रस्ता घेण्यासाठी काय काय नोंद करायची हे ते पहा. पहिलं, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी ह्याच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी पदाधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत. त्याच्यानंतर दुसरा आहे, शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासणी, अस्तावित असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाट, इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी. शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटाच्या हक्काचा आणि त्यांच्या अडचणीचा व अपेक्षेचा विचार करावा. सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यंत्रीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणं शक्य नसेल, परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी सोयीस्कर मार्गाचा विचार करावा. जरी तो थोडा लांबच असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल, अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणं शक्य असेल तेवढं उपलब्ध करून द्यावा. तपासणी तुम्हाला अधिकारी किंवा पदाधिकारी हे भूमी अभिलेखचे येऊन त्याने प्रत्यक्ष पाहणी करून तुम्हाला शेतरस्ते हे काढून देऊन तो 7/12वरतीच नोंद करतात. तिसरा आहे, बांध हे केवळ 2 शेताच्या सीमा नसून ते पाणी अवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप बांधवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूपाचे शक्यतेवर टिकवून ठेवावे. रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यंत्रीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे. तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमाची निश्चित करावी, जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणतेही वाद निर्माण होणार नाही. ब आहे, सक्षम अधिकारी पदाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम नुसार 5 वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याची अधिकृतपणे 7/12च्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत. आता हे नोंद कसे होतात पहा. 7/12 उतार्याच्या इतर हक्क ह्या सदर शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्याच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील ह्या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल. सबब 7/12 उतार्यावर इतर हक्क ह्या सदरात शेतरस्त्याची नोंद घेण्याबाबत अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी पदाधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. पहिलं, सक्षम अधिकारी पदाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम नुसार 5 आदेश पारित करताना सदर आदेशमध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताच्या गट नंबर, सर्वे नंबर, शेत रस्त्याची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या. तसेच त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क ह्या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे.
दुसरं, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम 5 नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याबाबत सक्षम अधिकारी पदाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेत रस्त्याची नोंद 7/12 उतार्याच्या इतर हक्क ह्या सदरात घेण्यात यावी. त्यामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर, शेत रस्त्याची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावे. क आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1900 कलम 5 अन्वये प्राप्त अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसाच्या आत अंतिम आदेश पारंपरित करण्याबाबत. तुमची शेताची रस्ता 3 ते 4 फूट हे रुंदी असेल आणि तुम्हाला 7/12 नोंद करायची असेल तर 90 दिवसाच्या आत तुमच्या 7/12 हे नोंद होऊन मिळेल असे ह्या जी आरमध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे आता जे शेताला जाण्याची रस्ता पहिला लहान होती तो आता मोठा करून तुमची चौकशी करून तुम्हाला रस्ता करून देण्याबाबत हा सरकारचा एक मोठा निर्णय आहे. तो शासन निर्णय तो सरकारने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. ह्यामुळे शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी आवश्यक रस्ते अधिकृतपणे मिळणार आहेत आणि 7/12 मध्येही त्याची नोंद होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ उपयोगी आहे तर लाईक करा, शेअर करा आपल्या गावातील मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय किसान, धन्यवाद.